बापाचं अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही अरे शासन पर जोर से बोल कर्मचारी जुटीचा कोण म्हणतंय देत नाही कर्मचारी जुटीचा कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस अमृत कोकाटे बोलतोय। आजचं जे आंदोलन केलंय त्यांनी सत्याग्रह याबाबत मध्यवर्ती संघटनेने माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 6 पत्र दिले। विविध त्यांनी आम्हाला 2दा हिवाळी अधिवेशनमध्ये 15 दिवसाची मुदत देतो आणि सुधारित पेन्शन योजनेचा संयुक्त जी.आर तुम्हाला काढतो असं आश्वासन दिलं। असं माननीय सुधारित पेन्शन योजना ही माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंजूर केली, परंतु देवेंद्र फडणवीस याबाबत अजूनही देण्यास नकार दिलाय। आता विकल्प देण्यासाठी मार्च महिना येत आहे आणि विकल्पाची तारीख ही 31 मार्च आहे। गेल्या वेळेस 31 मार्च दिलं होतं, परंतु त्यांनी मुदतवाढ दिली। यावेळेसही त्यांनी असं चालपणा करून आमच्या कर्मचाऱ्यांची खेळ करत आहेत। आता आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये कित्येक जण लोक सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ना त्यांच्या पेन्शन अभावी ते आता वंचित आहेत। काही जणांना 4 महिने झालेत, 5 महिने झालेत, त्यांना कुठलीही नाही नियोजित पेन्शन पण दिली गेली नाहीये। त्यामुळं हे जे चाललंय ते अतिशय घृणास्पद आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही धरणे सत्याग्रह आंदोलन करीत आहे। यापुढील जर हे शासन जर आम्हाला चर्चेस बोलवलं नाही तर यापुढचा आमचा बेमुदत संपाचा इशारा आम्ही देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघट। मी राजीव साळुंके, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि समन्वय समितीच्या मार्फत आज हे 2 तासाचं सत्याग्रह आंदोलन छेडलेलं आहे। याची पार्श्वभूमी म्हणजे पाठीमागील 1 वर्षापासून मागील वर्षी 6 मार्च 25 रोजी इथं आंदोलन केलं होतं की बाबा जुनी पेन्शनबाबतचा शासन निर्णय शासनाने तात्काळ पारित करावा। तेव्हा परंतु अद्यापपर्यंत 31 मार्च 25 रोजी शासनाने जाहीर केलं की बाबा 1 वर्षाची आम्ही मुदतवाढ देतोय, परंतु अद्यापपर्यंत तो शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला नाहीये। आता अंतिम विकल्प देण्याची मुदत 1 महिन्यावरती येऊन थांबलेली आहे, तरी देखील अद्याप शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाहीये। त्याचबद्दल शासन एकामागून एक विविध विभागाचं खाजगीकरण करण्याचा शासनाने घाट घातलेला आहे। जलसंपदासारख्या मोठ्या विभागामध्ये आता महामंडळाच्या नावाखाली महाराष्ट्र कृष्णा खोरे आणि गोदावरी महामंडळ हे महामंडळ शासन स्वायत्त करून खाजगीकरण करत आहे। मग शासन जर असे प्रत्येक विभाग जर खाजगीकरण करत आलं तरी कर्मचारी वर्गावरती मोठी कुऱ्हाड शासन टाकत आहे। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदं आहेत, ती पदंही शासन वर्ग 3ची देखील वर्ग 2ची देखील शासन पदं ही खाजगीकरणातून चालू कामकाज करून घेत आहे आणि त्या प्रकारचे ठेके शासन खाजगी लोकांना देत आहे। यामुळे कर्मचारी संघटना ही आता या शासनाला कर्मचाऱ्यांनी आजच्या 2 तासाच्या आंदोलनातून एक इशारा दिलेला आहे। जर शासनाने या पद्धतीची कारवाई जर लवकरात लवकर बंद नाही केली आणि जुन्या पेन्शनचा शासन निर्णय सविस्तर जर लवकर काढला नाही तर आम्ही मार्च महिन्यामध्ये बेमुदत आंदोलनासारखं हातावर उपसणार आहोत। महिन्यामध्ये नागपूर येथे राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन सादर केलं होतं। आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वेळ मिळावा, वेळ न दिल्यानंतर आम्ही नागपूर येथे धरणं आंदोलन चालू केलं होतं। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 15 दिवसामध्ये चर्चेचं निमंत्रण देतो असं सांगून त्या ठिकाणचं आंदोलन आम्ही स्थगित केलं। त्याच्यानंतर 1.5 महिना झाला, आज वारंवार संघटना भेटून देखील मुख्यमंत्र्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्या कारणामुळं आज राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आज सगळीकडे 2 तासाचं धरणं सत्याग्रह आंदोलन करतो। यातल्या प्रमुख मागण्या आहेत की सुधारित पेन्शन योजनेचा जी.आर गेले 1.5 वर्षापासून अद्यापर्यंत निघालेला नाही आहे, त्याच्यामुळे तो त्वरित निघावा। त्याचबरोबर चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे सरळ सेवेने भरण्यात यावी, वाहन चालकाची पदे सरळ सेवेने भरण्यात यावी, PFRDA कायदा हा रद्द करावा, खाजगीकरण रद्द करावा, अशा एकूण 18 मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये आज उतरतोय। आणि सरकारला इशारा आहे, जर या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर मार्च महिन्यामध्ये राज्यामध्ये बेमुदत संप पुकारावा लागणार आहे। या पद्धतीने आम्ही सरकारला आज इशारा देतो।
विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.